श्री स्वामी समर्थ अध्याय 13 श्री गणेशाय नम. शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे तैसे हे स्वामी चरित्र अध्यायामाही वाढिले. 12 अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति प्रकटे तिने प्रसूपहते परी झाले व्यर्थचे. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ लय जसे सन्निध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मने समजला. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांना नित्य त्रास द्यावास व्यर्थचे नाना प्रकार बोलून कधी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाची लघुशंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले. ते पासून बाळाप्पाशी त्रास देत हरदिशी घराने सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत त्याच्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा बहुत असे संप्रत लागती. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाचे. अर्पिले होते चंद्ररासे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार. येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळ. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपण आपासे चंद्रहार परी चोळाप्पाची सत्ता असे सर्वस्व. असे कोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देई तई देई. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची कृती राग आला. राणी प्रति सुंदराबाईंनी ही गोष्ट तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यासवरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसले समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळ तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे ऊने तेथे जे जे दर्शना आले ते होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीली आणून न लागता क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले री न स्वार्था आता असावे. पाहून ह्या निर्द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न झाले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पाशी दूर केले बाईसी वाटे बरे वाटले. असे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करीत होते. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पा वरी रागावून दृष्टोत्तरी तांडव करी भवसाळ. ते कोणी बाळाप्पाशी दुःख झाले मानसे सोडणी स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळ पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शना येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊ सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ प्रार्थना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पाशी आनंद झाला. बाईसी घर भरे ती कोणती मनी मनाशी जागली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविली. परी राणीची प्रीती बाईंवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभार तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवोनी
तैसे न केले तयांसी समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणी या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही न एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नरपराय. मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले तयासी द्रव्यास नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण झाला भक्तास सांगून करविले श्रीने अध्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक ताप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती कैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळ अक्कलकोट निवासिया. जय जयाजी स्वामी राया रात्रंदिनी तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशमाध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशमाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी अघ शमनम जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठवणे आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटोपरी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींचे षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघ हरणा परातत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येती वर्या. जय जयाजी प्राणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच तू रूपे नटलासे. करता आणि करिवता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर. तूच व्यापले समग्र तुझ लागे आधी मग ध्याग्र कोठे नसे पाहता. असो ज्ञान निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच. एक विश्वेशा वेदांचाही तर्कचा चरे शास्त्रांते ही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व हे. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना चावीची आपुली मना कृपा समुद्री या मन्या आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इहलोके सौख्य देऊन परलोका साधन करावे. धुरुस्त हा भवसागर याचे पावावया पैतीर तो नाम. तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना. न बदोत तुझ्या कृपा किती वर्णू आपले गुण. द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन. ज्ञानार्क हृदय प्रकोटपै शांती मनी सदा वसो. वृथाभिमान नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो. तुझ्या भजनी चित्त वसो व्यथा. विषयाशी नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भगवजन उत्तमतेने हो हा सुगम. दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो. भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता. सत्यविजयी सर्वदा
अप्त वर्गाचे शोषण न्याय मार्गावर अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्थ असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. अशी प्रार्थना करिता आनंद होय प्रार्थना संतोष सत्तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी चरण प्रदोष समय होता जाणून पोषण सोडवावे. स्वामी समर्थ हिसा सोडोच्चार मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वथा पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित वंचिता ऐकता सकल दोष जातील. ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदपती परे असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पाय. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंड व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची तिसरी. स्वामी चरित सारामृताना प्राप्त कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्थाध्याय गोढा वस्तू शुभम भवतो.